नाशिकच्या उमरगा शहरातील दळगडे माशाळकर परिवारातील 4 ज्येष्ठ नागरिक अडकलेले आहेत। यांच्यासह राज्यातील अनेक नागरिक आखाती देशात या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अडकलेले आहेत। यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः 2 विमानाच्या माध्यमातून तिथून नागरिक आणले, त्यांचं अभिनंदन। पण सरकार त्या ठिकाणी याविषयी काय कारवाई करते, केंद्राकडे काय पाठपुरावा चालू आहे याबाबत माहिती मिळाली पाहिजे। कारण काल एका जिल्हाधिकारी महोदयांनी यांना संपर्क केला, परंतु त्याच्यानंतर 36 तासामध्ये प्रशासन किंवा आपलं राज्य शासन किंवा केंद्र शासन यांच्यापैकी कोणाचाही त्या लोकांशी संपर्क होत नाही। याबाबत आपण तसे निर्देश द्यावेत आणि या लोकांना तात्काळ भारतात आणण्यासाठी काय प्रयत्न केले जातील याबाबतची माहिती द्यावी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। असं आहे की दुबई येथे जे पर्यटक अडकले आहेत ना, त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत दयनीय आहे। व्हिडिओ येत आहेत। परवा माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली सभागृहामध्ये की अशी जी कोण नावं असतील त्यांचं नावं, पत्ते, पासपोर्ट नंबर या सगळ्या गोष्टी जर आपण सरकारकडे दिल्या तर आपण त्या दृष्टीने कारवाई करू। तर मला असं वाटतं की मंत्री महोदय मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या दालनात किंवा एक संबंधित एक विभाग ज्याच्याकडे ही सगळी पत्रं आमदारांनी दिली किंवा तिरस्थ माणसांकडनं त्या ऑनलाईन जरी आली तरी त्याच्यावरती तात्काळ कारवाई करून त्यांना इकडे आणण्याच्या दृष्टीने आपण कारवाई करू शकतो। जसं आमदार महोदय सांगतायत तसे अनेक फोन सकाळपासून इकडे येत आहेत, कारण 2 विमानं आपण आणली, परंतु सरकारच्या वतीने पण आपण त्या ठिकाणी आणण्याची व्यवस्था करतोय, सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार। तर त्या दृष्टीने नेमकं आपण काय करणार आहोत याच्याबद्दलची एक माहिती वृत्तपत्रामध्ये पण आली पाहिजे आणि आमदारांनी जर पत्र आणि ती माहिती दिली तर तात्काळ त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांना इथे आणण्याची व्यवस्था सरकारने करायला पाहिजे। अशी परिस्थिती आहे। त्यामुळे त्यांचे नातेवाईक जे मुंबई शहरात किंवा महाराष्ट्रात राहतात ते अत्यंत हवालदिल आहेत, त्यांना कुठेतरी दिलासा मिळेल। देरकर अध्यक्ष महोदय, या बाबतीमध्ये सरकारने एक साईट पण दिलेली आहे आणि बहुतेक आमच्याकडे पण सगळ्या सूचनाही आलेल्या आहेत की म्हणजे महत्त्वाची सूचना म्हणजे सगळे डिक्लेअर केले, कोणाशी कॉन्टॅक्ट करावा, कोणाशी काय नाम, कोणाशी संपर्क करावा, अधिकाऱ्यांचे नाव वगैरे सगळं दिलेलं आहे। तरी काय अडचण असली तर मी पण आहे, माझ्याकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे डायरेक्ट दिले तरी चालते। नाही, संबंधित मंत्री डिक्लेअर केलंय तसं साहेबांनी सांगितलंय, फक्त संबंधित विभाग कोण बघणार आहे? माननीय गिरीश भाऊ महाजन बघतायत सर। बरोबर 36 तासापूर्वी त्यांच्याशी संपर्क झाला, पण त्याच नंबरवरून पुन्हा संपर्क होत नाही, ही अडचण आहे। नाही, आता सरकारने नोंद घेतलेली आहे, चालू